माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी समन्वय समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणं आंदोलन करण्यात आलं। माथाडी मंडळानं निश्चित केलेल्या हमाली मजुरीप्रमाणे मजुरी देणं, वाहतूक ठेकेदारावर माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं बंधन घालणं, जानेवारी 2026 पासून 5 महिन्यांची थकीत हमाली मजुरी त्वरित मिळावी, शासकीय धान्य गोदामामधील हमालांना कामाची मजुरी दरमहा वेळेवर मिळावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामांमधील हमालांनी धरणं आंदोलन केलं। संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। शासकीय धान्य गोदामातील जो आमच्या कामगारांचा लढा सुरू झालेला आहे, याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने शासकीय धान्य गोदामातील वाहतूक हे सरळ सुरू केलेली आहे, म्हणजे डायरेक्ट वॅगन तो ह्याला अशा धान्य दुकानात। त्यामुळे आमचे ही कामगार आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आणि पहिला टप्पा हा पूर्ण बंद होणार आहे। त्यासाठी सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर बाबा आढाव यांची हमाल मापाडी महामंडळ व नरेंद्र पाटील यांची संघटना असेल, शशिकांत शिंदेची संघटना असेल व इतर काही 7 संघटना येऊन महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू आहे। आज आणि उद्या संपूर्ण संप असून उद्या आमचे महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्याबरोबर आमची मीटिंग होणार आहे